गाडीत बसलीच नव्हती. मी आत बसलो, मग ती बसली. संबंध प्रवासात तिने माझा हात घट्ट असा धरला, आपली मान माझ्या खांद्यावर टाकली, झोपी गेली आणि तिला दाखल केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोहोचलो आम्ही कर्जत मध्ये तिला त्या रूम मध्ये ठेवलं. तिला वॉशरूमला जायचं होतं, ती गेली वॉशरूमला. त्या काळात तिथं मग समाजसेवक होता, तो मला म्हटलं की आता तुम्ही ताबडतोब बाहेर जाऊ, नाही तर ती थांबणार नाही इथं. मग मी तोपर्यंत बाहेर आलो, तर ती तोपर्यंत आली होती बाहेर खिडकीत. आणि खिडकीत आलेली खिडकीतनं बाहेर हात काढून मला म्हणाली की भैया किधर जा रहे हो. तर मग मी म्हटलं की मैं तुम्हारे लिए बाजार से चूड़ियां लेने जा रहा हूँ, असं मी तिला म्हटलं. तर ती म्हटली मला की भैया मत जाओ तुम. तर म्हटलं नाही मुझे जाना पड़ेगा अभी बाजार में. ती मला म्हणते कशी की मुझे पता है तुम वापस नहीं आओगे. हे वाक्य जेव्हा मी आजपर्यंत टीव्हीवर मुलाखती झाल्या, रेडिओवर मुलाखती झाल्या, हीच वाक्य ज्या ज्या वेळेला मला आठवते त्या त्या वेळेला मी हारतो. त्याचं कारण आहे की मनोयात्री जो आहे, मनोरुग्ण जो आहे, तो निरपेक्ष हेतून एखाद्या माणसाशी कसा कनेक्ट होतो. आपण सगळे एकमेकांशी कनेक्ट होतो हेतून. म्हणजे मी इथं आलो एका हेतून, तुम्ही इथं आलेला एका हेतून. हेतू शिवाय मानवी संबंध अशक्य आहेत. अशा वेळेला मनोयात्री जो आहे तो तुमच्याशी कुठल्याही प्रकारचा हेतू न ठेवता कनेक्ट होतो. मला असं वाटतं की मानवी जीवनाचं साधन सोपं तत्वज्ञान हे आहे की तुम्हाला जर समाजामध्ये कुठल्याही हेतूशिवाय नातं प्रस्थापित करता आलं, तुमचा अहंकार तुमच्या घरात खुंटीला टांगता आला, तर तुमच्या एवढा माणूस दुसरा कोण नाहीये मोठा. माणूस होण्याची प्रक्रिया काय, किंवा माणूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया काय एक अत्यावश्यक प्रोसेस आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी वेगळे सायास करावे लागतात असंही मला वाटत नाही. फक्त एवढंच करणं गरजेचं आहे की तुमचा अहंकार खुंटीला टांगणं आणि समोरच्या मध्ये स्वतःला बघणं. म्हणजे मला असं वाटलं पाहिजे की मी अमित प्रभावसन जो आहे तो इथं बसलेला आहे, आणि अमित प्रभावसनला आता काय ऐकायचं आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणजे मी एखादी शिवी देत असताना मी ती अमित प्रभावसनला देतो आहे असं मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ती शिवी देणार नाही. अशा पद्धतीनं कामाची सुरुवात झाली माझ्या, आणि काम या टप्प्यावरती पोहोचलेलं आहे की लोकांना कळायला लागलेलं आहे. आपल्यासारखं काम करणारी लोक जिल्ह्यात, तालुक्यात, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तयार झालेली आहे. हे बरं वाटतं की फोन करतात लोकांनी, म्हणतात की आमच्या इथं अशी अशी एक वेडी महिला आलेली आहे, वेडा माणूस आलेला आहे, जखमी पशु पक्षी आलेला आहे, किंवा झाडात खीळ ठोकलेले आहेत, जंगलाला आग लागलेली आहे, काय करायला पाहिजे सांगा. तेव्हा बरं वाटतं की कोणतरी भूमिका घ्यायला तयार आहे. कारण भूमिका घ्यायसाठी लोक तयार असत नाही. लोकांना भीती वाटते. ऍक्सिडेंट झाला तर लोक शूटिंग काढत उभा राहतात, तुम्हाला तर माहितीच आहे. आता अर्थात माझी भूमिका घेण्याचं प्रकरण जे आहे ते मी स्वतःचा मुलाहिजा न ठेवता भूमिका घेतोय. अतिशय टोकाची भूमिका मी घेतोय माझ्या या कामामध्ये. त्याचा त्रास पण होतोय कधी कधी खूपच मोठा त्रास होतो की तुम्ही समाजसेवेमध्ये इतके वाहून जाता की तुम्ही स्वतःची काळजी करणं बंद करता, आणि ते न केल्यामुळं काही त्रास होतो. आणि अशा वेळेला तुम्ही ज्या माणसांवरती अतिशय भरवसा ठेवलेला असतो ती माणसं सुद्धा तुमची साथ सोडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळं स्वतःला कॅपेबल केलं पाहिजे, स्वतःमध्ये ती क्षमता आली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला जर वेगळी वाट निवडायची असेल तर की कुठल्याही क्षणी लोक सोबत असो अथवा नसो, एकला चलो रे. म्हणजे लोक काय म्हणतील, मी एखादी नवीन वाट चोखाळली तर याचं काहीही देणं घेणं आपल्याला असायला नको. म्हणजे मी जेव्हा नोकऱ्या सोडतो, मी जेव्हा सिस्टम मध्ये कुठलीही गोष्ट फॉलो करत नाही, तेव्हा लोक मला नावं ठेवतात की, लोक म्हणतात की असं कसं असू शकतं जगणं. आणि जेव्हा मग जगणं आणि मी निवडलेली वाट छान वाटायला लागते लोकांना, तेव्हा मग लोक समर्थन द्यायला पुढे येतात. लोक मला इजम मध्ये घालायला वाटतात. मग ते म्हणतात की अरे हा पुरोगामी आहे वाटतं, अरे हा उजवा आहे वाटतं, हा संघाचा आहे वाटतं, हा अमुक आहे, हा ढमक आहे, असं म्हणायला लागतात. तर ज्या दिवशी तुमच्यावरती ठपका पडेल, ठप्पा मारतील लोक की तुम्ही समाज बदलता, त्या दिवशी तुमच्या इजमचा पराभव आहे असं मला वाटतं. किती खरं आहे म्हणजे मी किती योग्य अयोग्य आहे मला माहित नाही. मग माझ्या जागेला मी योग्य मला वाटतं. कारण तुमचं योग्य अयोग्य त्यावेळेला ठरवायचं की तुमचं पण तुम्हाला आनंद देत असेल, तुमचं पण जेव्हा तुम्हाला आनंद देत असेल तेव्हा तुम्ही जो इजम जोपासलेला आहे तो छान आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी
कुठल्या फार मोठ्या तत्वज्ञांना सर्टिफिकेशन करायची काही गरज नाही असं मला वाटतं. फार छान मुलाखती टीव्हीवर व्हायला पाहिजेत असंही मला काय वाटत नाही. साधं आणि सोपं आयुष्य जगायचं असेल तर मला काय पाहिजे हे नेमकं शोधण्याची सवय लावा. लोकांना तुमच्याकडं काय पाहिजे हे फार महत्वाचं नाही असं मला वाटतं. मी हे जगतोय बरं, म्हणजे मी माझ्या मम्मी पप्पांचं आजही ऐकत नाही. अर्थात आजही ऐकत नाही याचा अर्थ उद्धट वागतोय असं नाही. मला असं वाटतंय की मला जे काही पाहिजे त्याचा शोध घेतो, मला घेऊ द्या जराचा शोध असं मी म्हणतो. आणि मी शोध घेतो तेव्हा मग त्यांना छान वाटतं, बरं केलं असतो. म्हणजे माझे वडील माझ्या कामाच्या अगेन्स्ट होते 2011 साली वगैरे. आज वडील मला म्हणतात की दुप्पट वेगानं काम करायचं आपल्याला आणि ते माझ्या पाठीशी उभा आहेत. हे कशामुळे झालं हे मी इतकी वर्ष म्हणजे काढलं हे की बाबा आपल्याला याच्यातून जावं लागणार आहे. गेलो आणि ते जात असताना असं कधी वाटलं नाही की मला याचं ग्लोरिफिकेशन करायचं, म्हणजे उदात्तीकरण करायचंय, उदात्तीकरण केलं पाहिजे असं मला काय वाटलं नाही. तर माझ्या काळात फार छान छान प्रसंग घडले मुलाखतींचे, पुरस्कारांचे. त्यामुळेही त्यांना बरं वाटलं की आपला मुलगा कुठेतरी नाव मिळवतोय वगैरे. पण ही 3 वर्ष अशी काढली आणि आता छान आयुष्य मला आनंददायी जगण्याची संधी आलेली होती. काही कारणांनी काही लोकांना हे असं वाटलं की हे फारच आनंददायी आहे आणि समाजातली कुठलीच साधनं वापरत नाही, हा कसा काही इतका आनंदी असू शकतो, म्हणून त्यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. अर्थात माझ्या पॉझिटिव्ह वेव्ह जितक्या मी नेचर मध्ये पुरलेल्या आहेत की त्या सगळ्या माझ्या कामाला आल्या या वेळेला. आणि आज मी हा तुमच्या समोर उभा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं गोपाळ सरक सरांनी मला इथं बोलवलेलं आहे. पण हे 4 जणांनी ऑर्गनाईज केलेला हा कार्यक्रम आणि याचं इतकं भव्य दिव्य रूप मला खरं म्हणजे असं वाटायलंय की बोलतच राहावं. तुमच्या वेळेची काही लिमिट्स असेल आणि मी सरांना सांगितलेलं सुरुवातीला की मी बोलण्याचा असा भाग असणार आहे की मी काही काळ बोलेन आणि माझ्या या कामाबद्दल जर कोणाला काही प्रश्न आणि शंका विचारायचे असतील तर त्या प्रश्नांची आणि शंकांची मी उत्तरं देईन असं व्याख्यानाचं स्वरूप असेल. तर ज्या कोणाला काही या कामासंदर्भात मनोरुग्णांच्या संदर्भात असतील, मला घडलेल्या किस्स्यांच्या संदर्भात असतील, असे बरेच किस्से सांगता येतील मला. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. त्याची 10-20 मिनिटात तुमची परवानगी असेल तर उत्तर देईन मी. कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. मदत करणं सोपं नाही. मदत करायला गेलं तर जे कायद्याच्या कचाट्यात कसं अडकेल हे बघतो. त्यातून कसं मार्ग काढला. अच्छा, हे खरं आहे की तुम्ही एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला जर अशा पद्धतीने मदत करत असता तर कायदा फार तुम्हाला फॉलो करावा लागतो. विषय असा आहे की छान काम करताय तुम्ही. हा म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या माणसाला तुमच्या सोबत तुम्ही राहण्याच्या जागेवरती घेऊन येत असता. तुमचा कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ असत नाही. हे काम कोणी करायला पाहिजे, हे काम सिस्टमनं करायला पाहिजे. कारण सिस्टम मनोरुग्ण तयार करते, जे समाज व्यवस्था मनोरुग्ण तयार करते. तर मग समाज व्यवस्थेने ही जोखीम घ्यायला पाहिजे की त्यांना बरं करायचं आणि सिस्टम मध्ये. मला तर असं वाटतंय की खरं म्हणजे मनोरुग्णांना आपण बरंच करू नये. म्हणजे ज्या सत्ता संपत्तीने नात्यांच्या पिचलेपणातून त्यांचं जे मनोरुग्णत्व आलेलं आहे ना ते तसं राहू दे की बरं करून पुन्हा त्या सिस्टम मध्ये त्यांना घालणं आणि मग पुन्हा सिस्टम त्यांचं शोषण. मनोरुग्णांचं सिस्टम शोषण करत असते ऍक्च्युली. कायदा आहे करायला लागते. तर मी स्वतः त्या प्रसंगातून जात आहे. खरं सांगतो तुम्हाला की कायद्याला नागरिक म्हणून प्रत्येक माणसाला घडवायची अपेक्षा आहे, आस आहे. पण कायद्याचे इम्प्लिमेंटेशन करणारे जे लोक आहेत ना त्यांना अपेक्षा नाही आहे आणि त्यांना आस पण नाही आहे की याचं नागरिकीकरण होऊ द्यायचं. नागरिकीकरण झालं तर सगळ्या नोकऱ्या सगळ्या घरातल्या कमी होतील, हे लक्षात घ्या. छान नागरिकीकरण जेव्हा होईल ना तेव्हा फार अडचण होईल देशाची. या कायदेशीर बाबीमध्ये असं करावं लागतं की मनोरुग्ण जेव्हा आपण एखाद्या ठिकाणाहून पिकअप करतो तेव्हा त्या मनोरुग्णाबद्दल एक पत्र द्यावं लागतं आणि ते पोलिसांना द्यावं लागतं. मग पोलीस काय करतात की हा ठीक आहे, त्यांना माहिती झालेलं आहे की बाबा हा मित्र भाऊ ते मला डॉक्टरच म्हणतात. आता ही आहे डॉक्टरांकडे किंवा हा माणूस डॉक्टरांकडे आहे, आता हा भरत वाटवानींच्याकडे जाईल किंवा याचा पत्ता शोधून माझे मी देईन. पोलिसांचं काम ऍक्च्युली पोलीस माझ्यावर टाकतात. मग कायदेशीर बाब कधी, मग कायदेशीर अडचणी निर्माण कधी होतात तुम्हाला जेव्हा तुम्ही पोलिसांना सांगत नाही तेव्हा, किंवा एखादा मनोयंत्रित दगावतो तेव्हा कायदेशीर अडचणी निर्माण होतात.
अर्थात काम इतकं तुमचं मोठं झालेलं असतं की पोलिसांचं काम तुम्ही करत असता, त्यामुळं पोलिसांची जबाबदारी आहे की तुम्हाला काही कायदेशीर अडचणी आल्या तर त्यातनं बाहेर काढणं. पण तुमचं कोल्हापूर परिक्षेत्रात काम सुरू आहे आणि तुम्हाला सोलापुरात अटक झाली तर अडचण असते. सोलापुरात आपलं काम एवढं माहित नसतं ना, असं आहे. अजून कोणाला काय विचारायचं असेल तर विचारा. कोणी प्रश्न विचारण्या अगोदर मी एक हे सांगतो की सारस्वत नावाचं बोर्डिंग आहे कोल्हापूरमध्ये आणि मला तिथे व्याख्यानाला बोललेलं होतं. तर त्या व्याख्यानामध्ये सुरुवातीची 40 मिनिटं मी बोललो असेल आणि माझं एकूण व्याख्यान झालं होतं 3.25 तासाचं. तर प्रचंड प्रश्न विचारलेले होते लोकांनी मनोरुग्णांसंदर्भात. त्यामुळे तो अनुभव मी माझ्या गाठीशी ठेवून प्रत्येक ठिकाणी जात असतो. मला असं वाटतं की लोकांना पण बोलण्याची संधी मिळायला पाहिजे माझ्याशी. नाहीतर काय आहे, नंतर तुम्ही गेल्यानंतर घराकडे मी सरांशी, शिंदे सरांशी बोलत बसीन, पण मग तुमच्याशी संवाद करायची संधी मिळणार नाही, तुम्हाला प्रश्न विचारायची संधी मिळणार नाही, हेही विचारायला मिळणार नाही कोणाला यानंतर तुम्हाला की बाबा असं असतंय का की समाज व्यवस्थेच्या पलीकडे आयुष्य जगण्याची काही एक संधी असते का. तर